फलंदाजीसाठी आमंत्रण केले ऍक्शन स्पोर्ट जुजिंद्र संघाला आणि ऍक्शन स्पोर्ट जुजिंद्र संघाचे प्रारंभिक फलंदाज निलेश आणि निशांत दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बॉट टीम. पॉवर प्लेचं षटक 30 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक. पहिला चेंडूला टॅप केलाय कैलास याचा पहिला चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये 1 धाव आणि एखाद्या बेनीशी खातं उघडला. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. लॉंग ऑफ मध्ये आपण बघतोय भावेश पाटील आणि त्याच्यानंतर आपण बघतोय रोहित निकम याला जो 30 सर्कलच्या बाहेर आहे. मिड विकेट क्षेत्राच्या दिशेने थोडासा सरकलेला दिसतोय. खूप सुंदर नीटनेटका आणि साफ सुथरं आयोजन आहे. आमची टेक्निकल टीम सुद्धा इथे चांगल्या प्रकारे कार्यरत आहे. त्यांची चर्चा सुद्धा केली जाईल. ओहो फ्लायटेड चेंडू होता. लेग ब्रेक चेंडू केलाय गोलंदाजाने आणि बीट करून सरळ चेंडू यष्टीरक्षक अमित म्हात्रे यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. धावसंख्या आहे ती 1. 5 षटकांचा मॅच होतोय. 30 मिनिटांमध्ये तुमची 5 षटकं टाकून पूर्ण व्हायला हवीत. कैलास साठले याचा हा चेंडू डावेष्टीच्या जवळून जातोय. व्हाईटचा इशारा पंचांनी केलाय. अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त 2 धावणीशी धावसंख्या झाली ती 3 धावा धाव फलकावर. चांगलं भगवमय वातावरण आपल्याला बघायला मिळतंय. चांगले फ्लॅग्स भगवे झेंडे हे मैदानाच्या चोहे बाजूने पाहायला मिळतात. विविध स्टँड सुद्धा तुम्ही बघू शकताय. त्या स्टँडचं वर्णन आपण वारंवार करतोय. उजव्या बाजूला स्वर्गीय जगदीश गणपत पाटील तरे मामा यांच्या नावाने असलेला स्टँड. मैदानाच्या आतून फलंदाजाने फक्त डिफेन्स केले या चेंडूला. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 1 धाव एका धावेनिशी धाव संख्या झाली ती 4. पुढे स्टँडचा विचार केला तर स्वर्गीय किसन यशवंत म्हात्रे स्टँड हा तुम्हाला बघायला मिळतोय स्कोरलेख क्षेत्रामध्ये ज्योतिंद्र स्थानकाच्या जवळ. पुन्हा गोलंदाजी मार्गावर तयार. जास्त मोकळीक दिली जात नाही फटके खेळायची फलंदाजाला आणि 1 धाव मिळवतायत हे दोन्ही फलंदाज. कारण सुरुवातीचं षटक खेळून काढणं फार गरजेचं असेल जे एकेरी दुहेरी धावा मिळून देईल. आणि खराब चेंडू आला तर त्याचा खरपूस समाचार फलंदाजा करवी घेतला जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 5. पॉवर प्लेचं षटक 2 षटकं ही पॉवर प्लेची राहतील. स्टेअर केलंय चेंडूला पॉइंट क्षेत्रामध्ये 30 सर्कलच्या चेंडू अडवलाय शतरक्षकाने. 1च धाव आरामात एकेरी धावा पूर्ण करतात हे फलंदाज. धावसंख्या झाली ती 6. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर 5 चेंडू रिलीज केलेत गोलंदाज कैलास साठले या गोलंदाजाने. एक आदर्श खेळाडू म्हणून कैलास साठले ओळखला जातोय. त्याच्या कोट्यातील आता पुढील चेंडू असेल शेवटचा. लोअर फुल टच करून चेंडूला कव्हर्स वरून खेळायचा होता. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. दोघांमध्ये शर्यत लागले. चेंडू सीमारेषे पार आर पार दमदार शानदार चौकार. फलंदाज होताच फुलटॉस चेंडू होता. शतरक्षक पाठलाग करत गेला. चेंडू त्याच्याकरता थांबला नाही. 4 धावांची धावसंख्या झाली ती 10. समाज क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे आदरणीय मोहन रवींद्र पाटील साहेबांवर आधारित ही गीतं आपण ऐकतोय. खरोखरच हृदयामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या जागा बनवल्या या ग्रेट पर्सनॅलिटीनी मोहन दादांनी. आणि म्हणूनच आज महाराष्ट्रामध्ये पालघर जिल्ह्यात ठाणे जिल्ह्यात जिथे मोठमोठ्या स्पर्धा असतात त्या स्पर्धेला त्यांचं सहकार्य होत असतं. आर्थिक असो सामाजिक असो सामाजिक बांधिलकी त्यांनी निर्माण केलंय. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण विश्वाला अंधारातून बाहेर काढलं उजेडाकडे नेलं तसं काम करतायत आदरणीय मोहन दादा. आडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडू हवेमध्ये शतरक्षकाच्या आवाक्यापासून दूर दूर चेंडू सीमारेषे पार आणि या मिळतात किती धावा ते बघूया. या मिळतात धावा 4.
मोहन पाटील भाऊ बनलाय चार धावांची धाव संख्या झाली ती 14. अग्री समाजाचा अभिमान प्रत्येकाला असायलाच हवा. मॅच कडे आपण लक्ष केंद्रित करूया. एक चांगला चेंडू आता रिलीज केलाय. धावसंख्या 4 ने पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 14. एक षटक आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14. उजव्या बाजूला तुम्ही बघतायत महाराष्ट्र राज्याचे अग्री सेनेचे उपाध्यक्ष कैलास काका कैलास पाटील साहेबांचं इथे आगमन झालं. ते विराजमान झालेत आणि त्यांच्यासोबत मंगेची भोईर. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला बाहेर धाडलाय. क्षेत्ररक्षक फक्त बघ्याची भूमिका करतोय. आळस या ठिकाणी आडवा आलाय. चेंडू सीमारेषे पार आणि हा सुद्धा आलाय चौकार. गोवारी हा गोलंदाजी मार्गावर आहे. त्याच्या 3 चेंडूंमध्ये 8 धावा येताना दिसत आहेत. धावसंख्या झाली ती 18. चालू असलेल्या मॅच मध्ये संकेत 11 चंद्रपाडा विरुद्ध ऍक्शन स्पोर्ट जुचंद्र. ही लढत तुम्ही निहाळतायत. ही लढत तुम्ही पाहतायत. TCP लाईव्ह यांच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलं जातं. 198 दिशेपर्यंत ही स्पर्धा पोहोचली जाते. इनसाइड आउट करून चेंडूला सुपर कव्हर क्षेत्रामध्ये वळवलंय उजव्या हाताच्या फलंदाजाने आणि एकच धाव पूर्ण केली. एका धावेची धावसंख्या झाली ती 19. चांगलं दृश्य पाहू शकता तुम्ही आणि आमचे कॅमेरामॅन समोर बघतायत हरीशजी पाटील नारंगी आणि आमच्या डाव्या बाजूला निलेश अरविंदेकर बारकाईने सर्व गोष्टीचं निरीक्षण करतायत आणि कॅमेरामध्ये टिपतायत. गोलंदाजाचं हे आता पडलेला चेंडू सुद्धा त्यांनी व्यवस्थितरित्या टिपलाय. हा डॉट चेंडू जातोय. धावसंख्या 19. षटकामध्ये चेंडू टाकून झाले 5. आता शेवटचा चेंडू असेल P2 पॉवर प्ले नंबर 2. हे षटक सुरू आहे. लॉंग ऑन मिड विकेट आणि एक क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. या चेंडूला पूल केलंय. पूल पॉवरफुल बनतोय. 1 बाउंड चेंडू सीमारेषे पार आणि हा आलाय चौकार. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. आत वळणारा चेंडू होता. शरीराचं संतुलन पॉपिंग क्रीज मध्ये व्यवस्थित बनवलं आणि चेंडूला बॅकवर्ड स्कोअर लेग मध्ये भिरकावून दिलं 4 धावांकरता. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर झाले 23 धावा. 23. 2 षटकांमध्ये 23 धावा. 11.50च्या सरासरीने वाटचाल झालेली आहे. फलंदाजी करताना ऍक्शन स्पोर्ट्स जुचंद्र या संघाची. ऍक्शन स्पोर्टच्या माध्यमातून प्रसाद पाटील या खेळाडूला आम्ही पूर्वी बघायचो. आता तो क्रिकेट पासून दूर झालाय. कदाचित पुढच्या वीक मध्ये त्यांना आपण बघणार आहोत. JPL मध्ये जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये ते खेळण्याची दाट शक्यता आहे. योगेश गोलंदाजी मार्गावर. राजावळी संघ दाखल झालाय. मरुआई राजावळी संघाचं आम्ही स्वागत करतोय. अंतिम क्षणी बॅटचं बेड ओपन केलंय. चेंडूला पॉइंट क्षेत्रामध्ये खेळला. एकच धाव. एका धावांची धावसंख्या झाली ती 24. द ग्रेट मराठा परिवार व चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन आयोजित स्वर्गीय समीक्षा रणजित भगत यांच्या स्मरणार्थ त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याकामी द ग्रेट मराठा चषक 2021 या टेनिस क्रिकेट स्पर्धेचं शानदार आयोजन इथं केलं गेलंय. गोलंदाजाचा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा अपील जोरदार केलाय. एक धाव मिळाली. लेग बाईटचा इशारा. पिचिंग आउटसाइड द लेग स्टंप आउटसाइड द ऑफ स्टंप असल्या कारणाने पंचांनी हे निर्णय दिलाय. बॅटच्या सहाय्याने आता ही धाव मिळते. धावसंख्या झाली ती 25. गोलंदाज तयार. स्लो ओव्हर 1. पुन्हा चांगला फटका खेळलाय. बॉटम हँडचा चांगला वापर. कव्हर मध्ये चेंडू गेलाय. एकच धाव. मध्ये मध्ये जसा खराब चेंडू मिळेल त्याचा पुरेपूर खरपूस फायदा उचलतील खेळाडू. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 26. ऍक्शन स्पोर्ट जुचंद्र या संघाची. 3 बॉल स्पेंड केले त्या गोलंदाजांनी. उजव्या डाव्या बाजूला आणखीन चांगले स्टँड बघायला मिळत आहेत. स्वर्गीय विलास काशीनाथ पाटील स्टँड हा आमच्या डाव्या बाजूला तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर स्वर्गीय समीक्षा भगत स्टँड.
ओहो, इथं काय झालंय तर यष्टी वाकवली गेले, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात. विकेटचं झालंय पतन. 1 मॅन डाऊन ऑन द स्कोर इज 25. स्कोर इज 26. 26 धावा, 1 गडी बाद. कम ऑन डीजे. शिव वाहतूक सेनेच्या पालघर जिल्हा अध्यक्षस्थानी गोरगरिबांचा दाता. कशा पद्धतीचा हा चेंडू होता. दिस टाइम ऑफ ब्रेक, या वेळेला ऑफ ब्रेक चेंडू पडल्याचा मला भास झालाय, कारण तशाच पद्धतीचा चेंडू आहे आणि बेल्स उडवल्या गेल्यात. धावफलकावर धावा लागल्यात. 1 गडी बाद, 26 धावा. ऍक्शन स्पोर्ट जुचंद्र विरुद्ध तुम्ही लढत बघतायत सिद्धिविनायक स्पोर्ट संकेत 11 चंद्रपाडा. सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा संघाने या आधीचा एक मॅच जिंकलाय. पराभूत केलं होतं त्यांनी जॉली बॉयज या संघाला. आणि आता लढत तुम्ही संकेत 11 चंद्रपाडा संघा विरुद्ध विपक्ष टीम आहे ऍक्शन स्पोर्ट जुचंद्र. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना तिसऱ्या षटकामध्ये 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आमचे मान्यवर थोडीशी विश्रांती घेण्याकरता पुन्हा एकदा जातात आणि थोड्या वेळाने ते इथे उपस्थित राहतील. शॉर्ट ऑफ लेंथ इनफिल्ड वरून खेळायचा होता. एका हातात झेल टिपायचा होता क्षेत्ररक्षकाला आणि तो झेल ड्रॉप होतोय. 1च धाव. एका धावेनिशी धाव संख्या झाली 27. स्ट्राईक इन कडे आता बघतोय, स्ट्राईक इन कडे फलंदाज सूरज भोईर होता. भारत सरकार 108 अँब्युलन्सवर ड्रायव्हर म्हणून कार्यरत आहेत. काल त्यांची मुलाखत आपण इथे घेतली. हा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि परतावा लागेल फलंदाजाला. गडी बाद. धाव संख्या 27. 2 गडी बाद. कम ऑन डीजे. बघूया कशा पद्धतीने हा झेल टिपलाय. शेवटपर्यंत बारकाईने निरीक्षण केलं आणि चेंडू हातात जसं पकडला तसं लगेच त्याला थोडंसं चुंबन घेतलं. काही खेळाडूंचे अशा प्रकारच्या कृती करत असतात. काही खेळाडू चेंडूला कुडतरत असतात. एक चांगलं कृत्य, कारण ज्या खेळाने आपल्याला प्रसिद्धी मिळवून दिले, जो खेळ आपल्याकरता प्रिय झालाय. कारण आता बघितलं तर आताच्या घडीला युवापासून वृद्धांपर्यंत त्यांच्या रक्तामध्ये भिनलंय ते फक्त आणि फक्त क्रिकेट. धावफलकावर धावा 27. 3 षटकं संपलेत आणि 4थं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय कैलास साठले. त्याच्याकडे भरपूर ज्ञान साठवलंय या गोलंदाजाने, साठवून ठेवलंय, म्हणूनच त्याचं नाव आहे कैलास साठले. गोलंदाजी मार्गावर रेल्वे इन कडून राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला ऑन साइडला खेळ आहे. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. दुसरे धावे करता सूरज वेगाने धावतोय आणि बघता बघता विकेटचं पतन झालंय. गॉन. परतावा लागेल हिमालयाला. हिमालय हा डायमंड डक वर बाद होतोय. छत्रपती शिवाजी महाराजांनी जी तलवार वापरली होती तिचं नाव होतं भवानी आणि त्याच्यावर आधारित असलेले गीत. जसं मी उल्लेख केला होता कालच्या दिवसामध्ये सावंत गोवेकर, कारण ज्यावेळेस कोकणच्या दौऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराज गेले होते त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीकरता हा सावंत गोवेकर नावाचा व्यक्ती आला होता. कारण पूर्वी असं होतं ज्याचा समुद्र, ज्याचा आरमार त्याचा समुद्र, आणि त्यातच छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या सेवेमध्ये त्याला समाविष्ट करून घेतलं होतं. 300 होन म्हणजे मुद्रा त्यांना बक्षीस म्हणून दिल्या होत्या आणि त्याच व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांना एक तलवार भेट दिली होती. त्या तलवारीबद्दल म्हटलं जातं की ती तलवार युरोपामध्ये बनवली असावी आणि त्या तलवारीचं नाव, हीच तलवार पुढे शत्रूंचा कर्दनकाल ठरली, जिचं नाव पुढे ठरलं गेलं भवानी. राहुल करता 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय आदरणीय सन्माननीय अमित पाटील सरांकडून. मात्र इतर राहुल हा बाद जाईल.
बाद होतोय, झटपट विकेटचं पतन होतोय. धावसंख्या 28, 4 गडी बाद, 4 बाद 28. स्थितीमध्ये यावं लागेल. चौकामध्ये इतिहासामागून इतिहास माझ्या मुखातून बाहेर पडायला बघतोय. मात्र आम्हाला काही बंधनं आहेत आणि त्याच कारणानं चालू असलेल्या मॅचचं स्थिती काय आहे ते आपण जाणून घेऊया. 3 षटकं आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28. आता जबाबदारी असेल सूरज या कडूवर, जो क्रमांक 3 वर दाडला गेलाय. सूरज करता हा चेंडू पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप होता आणि लेग वाईजच्या स्वरूपात ही 1 धाव पूर्ण करतोय. शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर फलंदाज सूरज एका धावेची धावसंख्या दिली ती 29. एक्सचेंज स्पोर्ट्स जुचंद्र संघाला सध्या संकटमोचक आवश्यक आहे. तो संकटमोचक कोण असेल, सूरज असेल की रसिक असेल. धावसंख्या आहे ती 29 धावा. योगेश याचं प्रभावी षटक. पुढचा चेंडू आता इम्प्रूव्हमेंट केलेत, सुधारणा दाखवली या फटक्यामध्ये. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेला. 1 धाव, एका धावेची धावसंख्या 30 वर पोहोचली ऍक्शन स्पोर्ट जुजिंद्र संघाची. सीमित 5 षटकांमध्ये 50च्या पलीकडे धावा या व्हायलाच हव्यात, जेणेकरून एक ते चांगलं टार्गेट असू शकते, एक चांगले लक्ष असू शकतं. पहिला षटक संपलं त्यावेळेस 10 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 23 धावा होत्या, तिसऱ्या षटकामध्ये 27. तिसरं षटक प्रभावी टाकलं. फक्त पुन्हा आता पारितोषिक लावलं जातं ऍक्शन स्पोर्ट्स संघाच्या खेळाडूंना. कुठल्याही खेळाडूने जरी 3 षटकं टोकले तरी आदरणीय सन्माननीय कुमार अमित केदारनाथ पाटील साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. थोड्याच दिवसात त्यांची रजनी स्पर्धा आपण बघणार आहोत, ज्याचं प्रथम पारितोषिक आहे 1,19,000, द्वितीय पारितोषिक आहे 50,019, तृतीय पारितोषिक आहे 20,019. त्यानंतर आता फलंदाजाचा बॅटचा हलकाचा स्पर्श होतोय, चेंडू सीमारेषे पार येतोय, फाईन लेग पट्ट्याबाहेर हा आलाय चौकार. 22च्या स्वरूपात 4 धावा. सवारी भवानी चौकामध्ये गे, चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये गे, चौकामध्ये आणि या 4 धावांची धावसंख्या झाली ती 35 धावा, 35. षटक प्रगतीपथावर आहे. चौथ्या षटकामध्ये चेंडूंचा जर आपण विचार केला, 5 चेंडू स्पेंड केलेत, खर्च केलेत. शेवटचा चेंडू कैलास साठले या गोलंदाजाचा लेफ्ट हँड राऊंड द विकेटचा मारा, चांगला पंच केला या चेंडूला. चेंडू मिड ऑफ मधून लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये शतरक्षकाला निसटून जाईल काय? यस, 7 चौकार येतोय. स्मॅश केलं होतं या चेंडूला. 4 धावा. नाकामध्ये गे अंबा, सवारी भवानी चौकामध्ये गे, चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये गे, चौकामध्ये. षटकाची वेळ सुद्धा समाप्ती होते. 4 षटकं समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 39, 39. ब्रिंग्स मैदानाच्या आत घेऊन जात आहेत रंगनाथ देशमुख. चांगली गीतं छत्रपती शिवाजी महाराजांवर या ठिकाणी वाजवली जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज म्हटले तर यापूर्वी जे कोणी राजे झाले त्या राजांपेक्षा हा मुकुटमणी म्हणून राजा ओळखला जायचा. भगवान श्रीकृष्णानंतर प्रथमताच आपल्या या भारत देशामध्ये हा राजा जन्माला आला, ज्याने संपूर्ण विश्वाला अंधारेतून उजेडेकडे नेलं. त्याच्यानंतर आपण बघितलं संपूर्ण मानव संस्कृती, भारतीय संस्कृती याला घटनात्मक दिशा देण्याचं महत्वपूर्ण काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आणि आज आपण जे काही आहोत, जे सर्व अधिकार आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेत, आणि म्हणूनच या राजाला कोण विसरेल. हा राजा सुद्धा आपल्याला ऊर्जा निर्माण करण्याकरता उपयोगी ठरतोय. छत्रपती शिवाजी महाराज म्हणूनच म्हटलं जातं की रायगडावर खडे पसरवले शिवरायांच्या पायी, रायगडावर खडे पसरवले शिवरायांच्या पायी.
हिरे मानके ही आमची संपत्तीच नाही, आमची संपत्ती, आमची खरी दौलत हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. धावपळकावर धावा, चालू असलेल्या मॅचची स्थिती, चालू असलेल्या मॅचचा आढावा आपण घेऊया. 4 षटकं संपलेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावपळकावर 39 शेवटचं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज झालाय भावेश पाटील. चांगला गोलंदाज भावेश, चांगली फलंदाजी सुद्धा करू शकतोय. क्रिकेट पासून जरी थोडासा दूर असला तरी सातत्य तो राखतोय, सराव करत असतोय. पूर्वी हा खेळाडू एक्सचेंज स्पोर्ट ज्युनियर संघाच्या माध्यमातूनच खेळताना दिसायचा. आता शायकीनकडे रसिक. हो, स्ट्रेट टू द बॉलर. गोलंदाजाने आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न केला होता. बघता बघता सूरज भोईर यांनी 2 धावा पूर्ण केल्यात. 1 शॉट, एकच धाव. 1 शॉटचा इशारा पंचांनी केलाय. कुमार रणजित गिनी साहेबांकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालंय. फिल्डिंग करणाऱ्या संघाला, बॉलिंग करणाऱ्या संघाला संकेत 11 भावेश पाटील करताय पारितोषिक असेल. प्रत्येक विकेट करता 500 रुपये भावेश पाटील या गोलंदाजाला. धाव संख्या 1 ने पुढे सरकली. 40. विपुल यांनी जर जेल टिपला तर त्याच्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालंय. कुमार रणजित किनी साहेबांकडून आरके एंटरप्राइजेसचे मालक आहेत आणि त्यांनी इथे बक्षीस लावलं. स्ट्रेट टू द बॉलर. गोलंदाजाने फलत्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला. चेंडू येतोय मिडॉन क्षेत्रात. 1 धाव. एका धावेची धावसंख्या झाली 41. विचार जर केला तर शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि सूरज हा फलंदाज एका चौकारणीशी 5 वर खेळतोय. अमित मात्रे करता सुद्धा बक्षीस लावलंय जेल करता 500 रुपये रणजित गिनी साहेबांकडून. फुलटॉस चेंडू आणि बघूया नेमकं काय घडतंय. क्षेत्ररक्षक चुकलाय. चेंडू जातो लॉंग स्टॉपच्या दिशेने. 22च्या स्वरूपात 4 धावा. प्रत्येक मराठा वेडा आहे स्वराज्याचा, शिवाजी राजाचा, भगव्याचा. राजावळी विरुद्ध साने गुरुजी स्पोर्ट्स असा पुढील मॅच असेल. टॉस करण्याकरता या. बॅटचं एज लागलंय, विकेटचं पतन होत आहे आणि अमित यांनी झेल टिपलाय. 500 रुपयाचं पारितोषिक पटकावलं जाईल. कुमार रणजित गिनी साहेबांनी बक्षीस लावलं होतं. विकेटचं पतन. धाव संख्या 45 45. पाटील करता सुद्धा 500 रुपये आलेत. गोलंदाजीमध्ये त्यांनी एक सफलता प्राप्त केली. म्हणूनच आदरणीय सन्माननीय आरके एंटरप्राइजेसचे मालक कुमार रणजित प्रकाश किनी साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलं. अमित आणि भावेश या दोघांना 500 रुपये 1000 रुपये आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा केले गेलेत. चर्चा जर करूया आपण. 9 धावा बनवल्या तर सूरज पुढचा चेंडू. आता आडव्या बॅटचा वापर. 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावेकरता फलंदाज धावतोय. नवीन फलंदाज कुशांत आलाय. बघता बघता या 2 धाव पूर्ण होत आहेत. 2 धावांची धावसंख्या झाली ते 5 गडी बाद 47 धावा. चेंडूंचा विचार केला तर आता फक्त शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. ही महत्वपूर्ण माहिती आमचे इलेक्ट्रॉनिक स्कोर अपडेटर सचिन पाटील मॅन फ्रॉम राई हे देतात. कुशाल हा खेळाडू कुशांत हा खेळाडूने जर षटकार मारला या चेंडूवर तर 500 रुपयाचं पारितोषिक तो पटकावेल. चेंडू स्ट्रेट खेळाय. इंटू द गॅप. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक रुपेश गोवारी येतोय. चेंडूला अडवतोय तोपर्यंत कुशांत या खेळाडूने 2 धाव पूर्ण केलेत. षटकाची झाली समाप्ती. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात ऍक्शन स्पोर्ट जुचेंद्र संघाच्या. त्या 49 धावा आणि 50 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. 10च्या सरासरीने संकेत 11 चंद्रपडा संघासमोर. निलेश यांनी 14 धावा बनवल्या 10 बॉल मध्ये. निशांत यांनी 2 चौकारणीशी 9 धावा बनवल्या. सूरज यांनी 2 चौकारणीशी 9 धावा बनवल्या आणि हा लेखा चौका तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवलाय. 49 धावा 50 धावांचं लक्ष. आता टॉस कडे आपण जाऊया. आदरणीय सन्माननीय
इस्माईल शेख साहेबांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्तात टॉस होईल. ये भगवान ये भगवान ये भगवान जिसे जमाना हो मैं रंग से ओढ़ के नाचे रे बजरंग मुझे चढ़ गए भगवान रंग मुझे चढ़ गए भगवान रंग ये भगवान ये भगवान मोराई स्पोर्ट्स राजावळी विरुद्ध साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र असा मॅच होईल. बघताय पण साने गुरुजी स्पोर्ट्स संघाचे कॅप्टन येत आहेत आणि दुसऱ्या बाजूला कॅप्टन येतात ते मरुआई स्पोर्ट्स राजावळी संघाचे भूमित. साहिल मुकादाम काहीतरी आज वेगळं करेल मैदानाच्या आज. साहिल टॉस मी सुपूत करतोय आदरणीय सन्माननीय इस्माईल शेख साहेबांच्या हातामध्ये, ज्यांच्या मालकीचं हे मैदान आहे. एका बाजूला द ग्रेट मराठा परिवार आणि दुसऱ्या बाजूला द ग्रेट मराठा स्पोर्ट्स. एक नाव आपल्याला उल्लेखित करायचं आहे. कॉलिंग कोण करतोय? साहिल करतोय. 5 षटकांचा मॅच असेल. कॅमेरामॅन चांगली जबाबदारी पार पडतायत. साहिल बोलतायत. परिवार ग्रेट मराठा स्पोर्ट्स इथे आले या टॉस मध्ये. मी विनंती करतोय मान्यवरांना आपण अतिथी कक्षामध्ये या. मुमित टॉस तुम्ही जिंकलाय, चांगलं प्रदर्शन तुमचं मागच्या सिरीज मध्ये झालंय. आता टॉस जिंकल्यावर तुमचा निर्णय काय असेल? फलंदाजी. फलंदाजी करताना किती धावसंख्येचा टार्गेट सेट करण्याचा विचार मनामध्ये ठेवलाय? 60 ते 65. फॉर्म मध्ये असलेले खेळाडू कळतील? हो नक्कीच. कुठला असा खेळाडू आहे जो मोठ्या जबाबदारीने खेळ करतोय? नितेश. आणखीन? तुषार. हेच नाव अपेक्षित होतं. तुषार याने मागच्याच आठवड्यामध्ये रत्नागिरी येथे जाऊन राजापूर येथे एका षटकामध्ये 29 धावांची गरज असताना त्यांनी ते 29 धावा पूर्ण केल्या होत्या. म्हणजेच तो एक आधारस्तंभ तुमचा बनेल. नक्कीच नक्कीच. समोरच्या संघामधून कोणते असे चांगले खेळाडू आहेत जे दुसऱ्या डावामध्ये ज्यावेळेस तो फलंदाजीसाठी उतरेल त्यांना अडवण्याचा तुम्ही प्रयत्न कराल? शुभम. शुभम आणि साहिल हा सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. हो त्याला पण आउट घ्यायचा प्रयत्न करू. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक. दुसऱ्या बाजूला साहिल तुमचे पिताश्री सुद्धा इथे तुम्हाला आवर्जून सकाळपासून उपस्थित झाले तुमचा मॅच बघण्याकरता. मुलाचा काय होतोय करता काय फील होतं तुम्हाला तुमच्या पिताश्री बद्दल? खूप चांगलं वाटतंय की त्यांच्यासमोर मी चांगला खेळ करायचा असं. कधी तुमच्याकडून चुका झाल्या तर त्यांच्याकडून तुम्हाला कधी बोललं जातं का? हो बोलतात. आता तुम्हाला गोलंदाजी करावी लागणार आहे. शिमित 5 षटकांमध्ये किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयास असेल या मरुआई स्पोर्ट्स राजावळी संघाला? 45 ते 50 पर्यंत रोखायचं. फॉर्म मध्ये असलेले गोलंदाज हर्षद आहे, दीपक, दर्पण. मोहन दादांची ही टुर्नामेंट्स आहे, या टुर्नामेंट्स बद्दल तुम्ही काय बोलाल? खूप चांगलं आयोजन असतं. दरवर्षी स्पर्धा खेळतो मी. खूप चांगलं. एक कडक मॅच प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. हो नक्कीच. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. थँक्यू. या प्रतिक्रिया साहिल याच्या. आता मॅच कडे आमचं लक्ष केंद्रित होतोय. इथे टॉस झालाय, टॉस जिंकलाय मरुआई स्पोर्ट्स राजावळी संघाने आणि त्याने प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षणाकरता मैदानाच्या धाडलं जाईल साने गुरुजी जुचंद्र या संघाला. मॅच ऑन होतोय. गोलंदाज तयार. टाइम लक्षात घ्या. ओहो फलंदाजाने जोरकस मारण्याचा प्रयास केलाय. चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा चुंबन बघा शेल टिपला आणि लगेच चुंबन घेतलं गेलंय या चेंडूचं. उतावळापणा पाहायला मिळाला फलंदाजाचा. बघितला बाद झालेला फलंदाज रुपेश गोवारी गोल्डन डकवर बाद होतोय. खेळायचं होतं ऑन साइडला, मिस टायमिंग झालं. बॅटच्या वरच्या एजला चेंडू आदळतोय आणि क्षेत्ररक्षक भूषण कोणतीच चूक करत नाही. कुशांत कोणतीच चूक करत नाही आणि कुशांत त्याच्या हातामध्ये हा झेल विसावलाय. बॅट्समन प्लीज रेडी ठेवा ना.
तुम्हाला वेळेचं बंधन आहे, वेळ लावलाय. अगोदरच्या मॅच मध्ये एका संघाला पॅनल्टीला सामोरे जावं लागलंय, 3 धावांची पॅनल्टी सुद्धा लागले. म्हणूनच तुम्ही घाई करा. 1:33 हे षटक सुरू झालंय. याचाच अर्थ 30 मिनिटात तुम्हाला हा डाव संपवायचा आहे. गोलंदाज तयार. निशांत यांनी हा किती स्टंपवर चेंडू टाकलाय. खूपच खराब चेंडू होता निशांत या गोलंदाजाचा. बघायला गेलं तर एक चांगला खेळाडू आहे, अष्टपैलूचा खेळाडू आहे आणि त्याचा हा खराब चेंडू. भावेश करता 500 रुपयाचा पारितोषिक आलाय प्रत्येक षटकारासाठी आदरणीय सन्माननीय कुमार रणजित गिनी साहेबांकडून. इथे आडव्या बॅटचा वापर, चेंडू करतोय हवाई सफर, चेंडूशी मारायचे पार आणि हा आलाय चौकार. धन्यवाद डीजे. या 4 धाबांशी धावा झाले, धावपैकी करते 5. पुढचा चेंडू गोलंदाजाचा निशांत. हा चेंडू हवेमध्ये इनफिल्ड वरून सूरज चेंडू पर्यंत पोहोचतायत. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धावेची घाई आणि बघता बघता 2 धावा रोहित या फलंदाजाने पूर्ण केल्यात. 2 धावांची धावसंख्या झाली ती 7. जिंकण्याकरता लक्ष आहे 50 धावसंख्येचं. सरासरी हवी आहे 10ची. प्रत्येक षटकामागे 10 धावा बनवल्या तर 50 धावांचा पाठलाग पूर्ण होऊ शकतोय. युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज द सिनेमॅटिक क्यू पिक्चर लाईव्ह चे प्रोपरायटर सुद्धा कॅमेरामॅनची भूमिका अदा करतायत महेंद्रजी भगत. आता विशेप मध्ये फोर्स केलं नव्हतं जास्त, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षकाने चांगलं निरीक्षण करून हा झेल टिपलाय. रोशन भोईर यांनी हा झेल टिपलाय. रिप्ले मध्ये आपण बघूया. संत गतीचा चेंडू होता, ऑफ स्टंपच्या दिशेने टाकला होता, थोडासा आखूड टप्पा ठेवला होता आणि व्ही शेप मध्ये खेळायचं होतं फलंदाजाला. चेंडू जास्त वर जाताना दिसला, उंची जास्त गाठली आणि लांबी कमी. क्षेत्ररक्षक रोशन यांनी कोणतीच चूक केली नाही आणि त्याच्या हातामध्ये हा झेल विसावलाय. धावसंख्या 7, 2 गडी बाद. भावेश आणि राकेश हे 2 खेळाडू आहेत. भावेश करता षटकारासाठी आदरणीय सन्माननीय कुमार रणजित प्रकाश किनी साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक लावलंय. आरके एंटरप्राइजेसच्या मालकांकडून हे बक्षीस लावलं गेलंय. ऑफ स्टंपच्या बाहेर निघाला चेंडू खेळायचा होता फलंदाजाला. जाळ मांडलंय आणि जाळामध्ये हा मोठा मासा अडकवलाय. 2 पुन्हा रिप्ले मध्ये आपण बघूया. स्क्रीनवर आपल्याला दिसून येतोय एक पाय बॅकफुटला नेला. बॅट्समन का तयार होत नाही? फलंदाज लवकरात लवकर लगेचच मैदानाच्या आत या. शेवटपर्यंत पुन्हा कुशांत यांनी नजर ठेवलंय. कुशांत यांनी या मॅच मध्ये 2 झेल टिपलेत. पुन्हा एक आता शेवटची वॉर्निंग असेल. बॅट्समन तुम्ही अगोदरच ठरवून घ्या कुठल्या फलंदाजाला मैदानाच्या आत पाठवायचं आहे, कारण आम्हाला आयोजक या ठिकाणी माहिती देत आहेत की लवकरात लवकर फलंदाज मैदानाच्या आत पाठवून द्यायला सांगा. आता गोलंदाज हॅट्रिक वर आलाय निशांत. धावसंख्या धावपैकीवर 7. राकेश स्ट्रायकिंग कडे, नॉन स्ट्रायकिंग कडे फलंदाज पार्थ. फॉरवर्ड डिफेन्स केलं या चेंडूला. मिड ऑन मध्ये चेंडू आलाय. गोलंदाजाने चेंडू उचललाय आणि तो आता आपल्या मार्गावर परतलाय. षटक संपतं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 50 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना संकेत 11 चंद्रपाडा संघाची धावसंख्या आहे ती 3 गडी बाद 8. 3 गडी बाद 8. आता 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये जिंकण्याकरता 42 धावांची आवश्यकता. एक ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया मधुर संगीत. पहिल्या षटकाकरता 6 मिनिटं गेलेत हे लक्षात असू द्या. काही गरज नाही सर्वांनी एकत्र यायची.
अजून कोरोना संपला नाही, लक्षात घ्या. डिस्टन्स ठेवा, अंतर ठेवा. धावफलकावर धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आहेत त्या 8. बघू शकतायत तुम्ही आमच्या डाव्या बाजूला द सिनेमॅटिक यू पिक्चर लाईव्हचे प्रोपरायटर महेंद्र भगत सरांना, जे कॅमेरामॅन काय काय करतायत बघा ना. इम्प्रुव्हमेंट जे त्यांनी केलेत, सुधारणा ज्या केलेत, तारीफ करावी तितकीच कमी. भरपूर प्रोग्रेस केलाय, प्रसिद्धी मिळवलंय, प्रकाश झोतात आलेत अशी व्यक्ती. मॅच कडे पुन्हा आपण जाऊया. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय विक्रम. 24 बॉल आणि 42 धावा. रिक्वायर्ड रन रेट वाढलाय, कारण तो आता बनलाय 10.50 गोलंदाज विक्रम रेल्वे कडून गोलंदाजी करतोय. मिडल स्टंपवरचा चेंडू, सुंदर फटका. भावेश पवार याची आठवण करून देणारा हा फटका. चेंडू सीमा रेषे पार, लॉंग लेग पट्ट्याबाहेर, षटकार. भावाने कामगिरी चांगली केल्यानंतर भाऊ खुश झालाय. बघू शकतायत फलंदाज राकेश रवी वाघमारे यांचे बंधू आहेत आणि त्याच्या बॅट मधून षटकार आलाय. आणखीन 2 जर षटकार आले तर त्याच्याकरता 1000 रुपयाचा पारितोषिक असेल. 5000. हो वाढलाय. जसा रिक्वायर्ड रन रेट इथे कमी झालाय तसं इथे मात्र पैसे वाढलेत. आत वळणारा चेंडू होता, डॉट चेंडू विक्रम या गोलंदाजाचा. धावसंख्या आहे ती 14 धावा. 50 धावसंख्येला पाठलाग करत असताना 36 धावा अजून आवश्यक आहेत. आणखीन एक मारला तर 500 रुपये बक्षीस मिळेल या खेळाडूला. अगोदरचा एक षटकार जो ठोकलाय त्याच्याकरता 500 रुपये आलेत रवींद्र वाघमारे यांच्याकडून. अजून एक मारला तर 500. फुलटा चेंडू आणि 500 रुपयाचा मानकरी पुन्हा ठरलाय हा खेळाडू. 1000 रुपयाचा मानकरी ठरलाय. 6 धावा. आता चिंता वाढली ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या ऍक्शन स्पोर्ट जुचुंद्र संघाची. बघितलं रिप्ले मध्ये क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन हा चेंडू सीमारेषे पलीकडे गेला होता. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला मात्र त्याचा प्रयत्न करता करता तो जमिनीवर कोसळला सीमारेषे पलीकडे. 6 धावा. 6 धावांची धावसंख्या 20. आणखीन 2 मारले तर 5000 रुपयाचा मानकरी ठरेल हा खेळाडू. गोलंदाज विक्रम 3 चेंडू टाकलेत या गोलंदाजाने. चांगली लाईन आणि लेंथ आता मेंटेन केलंय. केंद्रबिंदू तिथे विकेट किपर जो केंद्रबिंदू असतो ते मार्गदर्शन करतात गोलंदाजाला की आता तुमचा चेंडू कुठल्या लेंथवर असायला हवा, कुठल्या लाईनने तुम्ही गोलंदाजी करायला हवी. धावसंख्या 20. 30 धावा आवश्यक उर्वरित चेंडूंमध्ये. चेंडूंचा जर विचार केला तर 20 बॉल आणि 20 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता. स्ट्रेट टू द बॉल. गोलंदाजाने आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलाय. धाव घेण्याचा मोका नाही, धाव घेण्याची संधी नाही. आता 19 चेंडू मध्ये 30 धावांची गरज. याचाच अर्थ कमबॅक करण्याची क्षमता आहे ऍक्शन स्पोर्ट जुचुंद्र संघामध्ये. ते सुद्धा चांगले टॅकल करू शकतायत, रोखू शकतायत या 30 धावा बनण्यापासून. द ग्रेट मराठा परिवार व चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन आयोजित स्वर्गीय समीक्षा रणजित भगत यांच्या आठवणींना उजाळा देण्याकरता ही अतिशय चांगली क्रिकेटची स्पर्धा रेखाटली गेले. द ग्रेट मराठा चषक 2021 चालू असलेल्या मॅच मध्ये आता शेवटचा चेंडू असेल विक्रम याचा. बॅटचा एज लागले. ओ क्षेत्ररक्षकाने चुकी केली. आता तो पाठलाग करतोय आणि त्याच्यामध्ये त्याला यश मिळत नाही. चेंडू सीमारेषे पार, आर पार, दमदार शानदार चौकार. 4 धावा. या 4 धावांची धावसंख्या झाली होती 24. जल कोईल आई तुझा गुलाल उडतय डोंगराला, या हिरवे डोंगराला आई का देऊल काय झाला. काय वाटतंय की माझ्या भावाची वर्णी एक मोठ्या संघामध्ये लागले. द ग्रेट मराठा संघामध्ये रवींद्र वाघमारे हा खेळू खेळत असतोय आणि त्याच्यानंतर आता मी या
संकेत इलेव्हन चंद्रपाडा संघामध्ये खेळतोय, तर मला सुद्धा माझी जागा टिकवून ठेवायची आहे. हे काम केलंय फलंदाजाने. विपुलसाठी सुद्धा अपॉर्च्युनिटी आहे. जर विपुला खेळाडू फलंदाजी करता आला तर त्याच्यासाठी प्रत्येक रन्स करता 100 रुपयाचा पारितोषिक असेल. आदरणीय सन्मान्य कुमार रणजित प्रकाश किनी यांच्या माध्यमातून विपुल जर आला फलंदाजीला, एक धाव जर त्यांनी जोडली तर प्रत्येक धावे करता 100 रुपयाचं पारितोषिक. किती मिनिटं झालेत ते आपण बघूया. 12 मिनिटं झालेत आणि हे दुसरं षटक प्रगतीपथावर. निशांत, ओ चांगला चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय, मात्र ऑफ स्टंपच्या दिशेने चेंडू असल्या कारणानं काही प्रतिक्रिया पंचांच्या येताना दिसत नाही. निर्धाव चेंडू. आता स्थिती अशी बनलेली आहे, 17 बॉल शिल्लक आहेत आणि 26 धावांची गरज. 17 चेंडू 26 धावा. स्क्रीनवर सुद्धा तुम्ही बघू शकतायत कशा पद्धतीने. ओ आता चेंडू हवेमध्ये, सूरज चेंडू खाली, जेल टिपण्याचा प्रयास असफल ठरतोय आणि मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमारेषे पार. हा आलाय शानदार षटकार. बघू शकताय प्रयत्न केला, बऱ्याच उंच जवळजवळ 4 फूट आसपास हवेमध्ये झेप घेतली होती सूरज या क्षेत्ररक्षकाने. तो चेंडू अडू शकला नाही. आता मिस टायमिंग. हा झेल टिपणं फार गरजेचं असेल. हा झेल ड्रॉप होतोय. क्षेत्ररक्षकाने हा झेल ड्रॉप केलाय. निशांत नाराज आहे. 2 धावा फलंदाजाने पूर्ण केल्यात. 2 धावण्याची धावसंख्या झाली ती 32. स्कोर मोज ऑन 32. आता 18 धावा आवश्यक 15 बॉल मध्ये. 15 चेंडू 18 धावा. मॅच काही संपला नाही, मॅच बनू शकतोय. ऍक्शन स्पोर्ट जुजुनर संघाला क्विक ऍक्शन घ्यावी लागेल. हिमालय चिंतेमध्ये आहे. दोन्ही हात त्याच्या कमरेवर, मिड ऑफ मध्ये. पुन्हा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्यापासून दूर. म्हणजेच बघितलं आपण यष्टीरक्षकाच्या ताब्यात हा झेल आला नसता. 1 धाव, एका धावेची धावसंख्या 33. मॅच खूप सुंदर होतोय. पुन्हा षटकारा करता आता बक्षीस लागलंय. एका षटकारासाठी 500 रुपये असतील राकेश याला. त्यांचेच बंधू रवींद्र वाघमारे यांनी बक्षीस लावलंय. हेअरस्टाईल याआधी अशा प्रकारची रवींद्र करायचा आणि आता त्याचा बंधू करतोय. ऑन ड्राईव्ह गॅप मध्ये क्षेत्ररक्षकाने चेंडूला अडवलंय. चांगली फिल्डिंग. 2 धावा मिळत आहेत फलंदाज राकेश याला. राकेश याच्या खेळीचं वर्णन आपण करूया. संघाला नेऊन ठेवतो तो 35 वर आणि राकेश हा खेळतोय 7 बॉल मध्ये, 8 बॉल मध्ये 19 वर, ज्याच्यामध्ये 2 उत्तुंग षटकार आणि एका चौकाराचा समावेश पाहायला मिळतोय. निशांत यांनी 1.5 चेंडू घालवलेत, 3 गडी बाद केलेत, 19 धावा दिलेत. निशांत त्याच्या षटकातील आता शेवटचा चेंडू, धावसंख्या 35. बघितलं पडल्याने बॅटचा एज जरूर आला, मात्र चेंडू खाली पडला होता आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. पाण्याची व्यवस्था करा. 3 षटकं समाप्त होत आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तर दाखल 50 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना संकेत 11 चंद्रपाडा संघाची धावसंख्या आहे ती 3 गडी बाद 35 धावा, 3 बाद 35. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 15 धावांची आवश्यकता. मॅच समरी आपण बघतायत. ऍक्शन स्पोर्ट जुजुनर संघाच्या माध्यमातून निलेश यांनी 14 धावा बनवल्या, निशांत यांनी 9 धावा, सूरज यांनी 9 धावा बनवल्या. संकेत स्मृती ज्याला पहिला धक्का झटपट लागला होता, गोल्डन डकवर गडी बाद झाल्यानंतर भागीदारी चांगली झाली. पार्थ 4 बॉल मध्ये 9 धावसंख्येवर खेळतोय आणि राकेश संकट मोचकाची भूमिका अदा करताना 9 बॉल मध्ये 19 या धावसंख्येवर खेळतोय. 12 बॉल 15 धावा. एक ब्रेक घेऊया, ब्रेक मध्ये ऐकूया मधुर संगीत.
निश्चितच कुणा कोणाला आमदार व्हावं असं वाटतंय त्याने निश्चितच फॉर्म फिल करा, फॉर्म भरा, तुम्हाला मिळेल जबाबदारी. 3 षटकं संपलेत. चालू असलेल्या मॅच मध्ये 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 35, 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 15 रन्स. हिमालय आलाय. हिमालयाचा पहिला चेंडू बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामधून गली क्षेत्रामध्ये जाताना दिसतोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज धावत आहेत आणि 2 धावा पूर्ण केल्या जातात. निशांत हा जुना जाणता खेळाडू आहे. फलंदाजी गोलंदाजी त्याची चांगली होत असते. या मॅच मध्ये निशांत यांनी 3 गडी बाद केलेत. 2 धावेची धावसंख्या झाली ती 37. मिनिटांचा जर विचार केला, वेळेकडे लक्ष दिलं तर 1:33 ला हा मॅच सुरू झाला होता. 17 मिनिटं झालेत आणि हा 4थं षटक सुरू आहे. हिमालय 2 धावा पहिल्या चेंडूवर मोजतोय. धावसंख्या झाली ती 37. 13 धावांची आवश्यकता 11 बॉल मध्ये. चेंडू हवेमध्ये, कुणी क्षेत्ररक्षक नाही. बॅकवर्ड स्क्वेअरला 1 क्षेत्रात चेंडू गेला. 1 धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा विचार होता. बघितलं क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू आहे आणि स्वतःला रोखलं या दोन्ही फलंदाजांनी. 2 धावा, 1 धावा, 1 धावांची धावसंख्या झाली ती 38. षटकामध्ये हिमालयाचे 2 चेंडू टाकलेत. 4 चेंडू शिल्लक आहेत. 10 बॉल, 10 बॉल मध्ये 12 रन्स. 10 चेंडू 12 धावा. काही निर्धाव चेंडू टाकेल हिमालय. कर्णधार आहे, चांगली कामगिरी करावी लागेल, त्याच्यावर प्रेशर असेल. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू आहे. खराब चेंडू. स्क्वेअर मारा. एकतर बँक बॅलन्स कमी आहे आणि तो खर्च करण्याकरता विचार करावे लागतील गोलंदाजाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली 39. 10 बॉल आणि 11 रन्स. 10 चेंडू 11 धावा. आता मात्र चेंडूच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयास केला या फलंदाजांनी आणि आता डॉट चेंडू जाईल. धावसंख्या आहे ती 39 धावा. 3 चेंडू शिल्लक आहेत. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता. ओम नमः शिवाय किशोरजी भोईर हे सुद्धा या क्रिकेटचा नजारा बघतायत. त्यांचं मी स्वागत करतोय. किशोरजी प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये या. हा हलक्या हाताने फ्लिक केलाय. कुणी क्षेत्ररक्षक नाही. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने चेंडू. बघता बघता 2 धावा पूर्ण आणि खराबपैकी नेमकं काय चाललंय, काय करतायत. सामना कुठून कुठपर्यंत फिरलाय बघा. खराब स्थितीमधून इथे धावा कुठल्या गेल्यात. 5 धावा कुठल्या गेल्यात. पंजा दाखवत आहेत पंच. बघूया रिप्ले मध्ये बघायला आपल्याला आवडेल हे जे मिसफील्ड झाली ती. गोलंदाज तयार होता. या 5 धावांची धावसंख्या झाली ती 44. बघा या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू आणि आता धावसंख्या झाली आहे ती 44. 8 बॉल आणि 6 रन्स. 8 बॉल 6 रन्सची आवश्यकता. शॉट्स आणि विश्वास हे दोन्ही अदृश्य आहेत, मात्र या दोघांमध्ये प्रचंड शक्ती आहेत ज्या अशक्य गोष्टीला शक्य करू शकतात. वेळ ही फार महत्वाची आहे. टायमामध्येच तुमची वेळेमध्येच षटकं टाकून व्हायला पाहिजेत. आता मिडल स्टंप वरचा हा चेंडू होता. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. धावसंख्या थांबलेली आहे. धावसंख्या 44. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 6 रनची आवश्यकता. वडू शकतात काय, रोखल्या सुद्धा जाऊ शकतात या 6 धावा 7 बॉल मध्ये. 100% योगदान देणारा खेळाडू हवा आहे सध्या ऍक्शन स्पोर्ट्सला. बॅटचं एज लागलंय. निशांकडून चूक झाली. जेल ड्रॉप झाला. 1 धाव मिळाली फलंदाजाला. याच बरोबर 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 50 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावा आहेत धावपळकावर त्या 45. आता 1 षटक आणि एका षटकामध्ये मॅच जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. 1 षटक 5 धावा. या होतील काय की रोखलं जाईल. प्रश्न तर पडलाय. समर्थकांना पडलाय, आम्हाला पडलाय आणि अतिथी कक्षामध्ये असलेल्या पाहुण्यांना सुद्धा पडलाय. उत्तर शोधण्याआधी आपण एक ब्रेक घेऊया. कुठेच जाऊ नका. बघत राहा द ग्रेट मराठा चषक 2021. आतापर्यंत आमच्याकडे 2000 रुपयाचं पारितोषिक पोहोचलेलं आहे. 1000 रुपये पोहोचलेत ते फलंदाज राकेश याचे, ज्यांनी 2 षटकार खेचलेत आणि त्यांचे बंधू रवींद्र वाघमारे यांनी 1000 रुपये दिलेत. त्याच्यानंतर आपण बघतोय
गोलंदाज आणि विकेट किपर म्हणजेच भावेश पाटील आणि अमित महात्रे यांच्याकरता 500 रुपये कुमार रणजित किनी साहेबांकडून आमच्यापर्यंत पोहोचवलेत, त्यांचा आम्ही आभार मानतोय. चालू असलेल्या मॅच कडे आपण वळूया. 6 बॉल विनय टाकण्याकरता आलाय आणि 6 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता. डिफेंड केल्या जातील काय? हिरो बनू शकतोय जर या 5 धावा डिफेंड केल्या तर, आणि तो इतिहास इथे लगेचच रचला जाईल. विनयाचा हा चेंडू हवेमध्ये, हवाई सफर, हवाई सुंदरीला चुंबन घेऊन चेंडू सीमारेषे पार षटकार.